रविवार 30 नोव्हेंबरला कोल्हापुरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे। त्यामुळे संपूर्ण कोल्हापुरात संतापाची लाट उसळली आहे। पाचगाव परिसरात राहणाऱ्या एका 7 वर्षीय बालिकेवर एका नराधमाने अतिप्रसंग केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। कत्यायनी गिरगाव रोड जवळ घडलेल्या या अमानुष कृत्याने मानवतेला काळीमा फासलाय। पीडित बालिकेसह घरातील सर्व सदस्य एका विवाह समारंभासाठी बाहेर गेले असताना नराधम संशयिताने बालिकेला तुझे पप्पा तिकडे गेले आहेत, चल तुला त्यांच्याकडे सोडतो असे सांगून आपल्या सोबत नेले। कत्यायनी मंदिराकडे रस्त्यावर एका निर्जन स्थळी उसाच्या शेतात नेऊन त्याने या निष्पाप जीवावर अतिप्रसंग केला। भेदरलेल्या बालिकेने आरडाओरड सुरू करताच या संशयित नराधमाने तिचा फ्रॉक तिच्या तोंडात कोंबला। जर याबाबत कोणाला सांगितलं तर तुझ्या वडिलांना ठार मारेल अशी धमकीही त्याने दिली। त्यानंतर त्याने त्या बालिकेला विवाहस्थळी तिच्या वडिलांकडे जाऊन सोपवलं आणि तो यानंतर पसार झाला। थोड्या वेळाने पीडित बालिकेने टाहो फोडला। तिच्या अंगावरील जखमा आणि कपडे पाहिल्यानंतर तिच्या वडिलांना धक्काच बसला। त्यांनी तात्काळ सीपीआर रुग्णालयामध्ये उपचारासाठी तिला दाखल केलं। या ठिकाणी वैद्यकीय तपासणीनंतर तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचं स्पष्ट झालं। दरम्यान पोलिसांनी तत्परता दाखवत 28 वर्षीय नराधम संशयित विकास आनंदा कांबळे याला ताब्यात घेतलंय। मात्र या घटनेने प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। सोशल मीडियावर संशयिताला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे। एका 7 वर्षाच्या निष्पाप कळीवर झालेला हा अतिप्रसंग केवळ एक गुन्हा नाही तर समाजाच्या सामूहिक विवेकबुद्धीवर झालेला हल्ला आहे। आपण अशा समाजात राहतो जिथे आपल्या चिमुकल्या सुरक्षित नाहीत। या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उभा केला आहे, कधी थांबणार असे सैतानी कृत्य।